सीएसएमटी स्टेशनवर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आणि या आंदोलनामध्ये आता मोटरमन देखील सहभागी झाले। आंदोलनामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। ऐन गर्दीच्या वेळी आंदोलन केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली आहे। मुंब्रा लोकल अपघात प्रकरणात इंटरनल इन्क्वायरीमध्ये 2 इंजिनियर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि यामुळे कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन पुकारले। सध्या सीएसएमटी रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन एकाच जागी उभ्या असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल होत आहेत। सध्या ही दृश्य आपण दादर स्थानकामधली पाहतोय। या संपूर्ण आंदोलनाचा परिणाम रेल्वे स्टेशनवर मध्य आणि हार्बर मार्गाला देखील बसल्याचं पाहायला मिळतंय। दादर रेल्वे स्थानकामध्ये गर्दी वाढलेली आहे, तर सीएसएमटी रेल्वे स्थानकामध्ये देखील प्रवाशांची गर्दी झालेली आहे। सध्या लोकल ट्रेन एकाच जागी उभ्या असल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झालेले आहेत। ऐन गर्दीच्या वेळेमध्ये आंदोलन पुकारल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि याचा परिणाम थेट हार्बर आणि मध्य रेल्वेवर पडलाय। मुंब्रा येथे काही दिवसांपूर्वी रेल्वे अपघात घडला होता आणि त्या रेल्वेमधून जे आहे ते काही प्रवासी खालती पडून त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर रेल्वे पोलिसांनी जे आहे ती चौकशी केली होती आणि त्यानंतर रेल्वे पोलिसांनी रेल्वेच्या काही अभियंत्यांवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे तो दाखल केला गेला होता आणि हा जो गुन्हा दाखल केला गेलेला आहे तो चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केला गेलेला आहे आणि त्यामुळे तो गुन्हा मागे घेण्यात यावा, अभियंत्यांची त्यात काय चूक या सर्व मागणीमुळे आज सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती रेल्वे कर्मचाऱ्यांनी जे आहे ते आंदोलन पुकारलं होतं। तब्बल तास ते दीड तास जे आहे ते आंदोलन सुरू होतं। त्यानंतर रेल्वेचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांनी रेल्वे कर्मचाऱ्यांची जी आहे ती समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे कुठेतरी जे आंदोलन काही तास चाललं त्यामध्ये रेल्वे देखील काही काळ बंद ठेवली होती। रेल्वे सेवा जी आहे ती विस्कळीत झाली होती आणि म्हणून ऐनवेळी जेव्हा चाकरमनी घराकडे जायला निघतात तर त्याच वेळेत हा संप पुकारल्यामुळे मोठ्या प्रमाणात जे आहे ती सीएसएमटी रेल्वे स्थानकावरती गर्दी झालेली आपल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि आता रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये जे आहे ती चर्चा सुरू आहे। तूर्तास तरी रेल्वे कर्मचाऱ्यांनी जो संप आहे तो थांबवलेला आहे, मात्र त्यांची एकच मागणी जी आहे ती म्हणजे जो सदोष मनुष्यवधाचा गुन्हा जो आहे जो अभियंत्यांवरती दाखल केला गेलेला आहे मुंब्रा अपघात प्रकरणी तो मागे घ्यावा। तो चुकीचा गुन्हा आहे, त्यामुळे कुठेतरी जोपर्यंत तो गुन्हा मागे घेत नाही तर तोपर्यंत आमचं आंदोलन जे आहे ते सुरू राहील आणि म्हणून कुठेतरी आता रेल्वे कर्मचारी आणि रेल्वेचे जे अधिकारी आहेत आणि रेल्वे पोलीस आहेत त्यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि तुर्तास तरी जी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती तो संप पुकारला गेला होता। रेल्वे सेवा जी आहे ती पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि आता सध्या जरी रेल्वे कर्मचारी असतील आणि अधिकारी असतील आणि रेल्वे पोलीस असतील यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू आहे। कॅमेरामॅन अरविंद सह मी सुरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई।